लहानपणी आई ठेच्यापासून लाडू बनवून द्यायची. सेम तसाच मी आज बनवला होता, पण त्याआधी कपडे धुवून वाळत घातले. थोड्या वेळाने लगेचच जोरात असा पाऊस सुरू झाला. घरातील सर्व कामे आवरली. त्यानंतर मला एक रेसिपी बनवायची होती, ती बनवून घेतली. इव्हिनिंगच्या वेळी दूध तापत ठेवलं. चहा अगोदरच झालेला होता, म्हणून चहा काय घेतलेला नाही. जेवणामध्ये भाकरी बनवली होती. मला आज टोमॅटो आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा होता. त्यासाठी कढाईमध्ये अर्धा चमचा तेल घातलं, हिरव्या मिरच्या घातल्या. हिरव्या मिरच्या छान परतवून घेतलं की यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आता परत याला मिक्स करून घ्यायचं. हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या छान परतवून झाल्या की यामध्ये शेंगदाणे घालायचे. आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून झाले की एक टोमॅटो जाडसर कट करून घालायचा. टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे तो लगेचच भाजला जातो. आता हे सर्व जिन्नस छान परतवून घ्यायचे. परतवून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची. सर्वात शेवटी एक छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे करपू नये म्हणून मी सर्वात शेवटी घातलेलं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर गरम राहीपर्यंतच ठेचा वाटून घ्यायचा. हा असा खलबत्त्यामध्ये किंवा डायरेक्ट कढाईमध्येही वाटून घेतलं तरी चालेल. लहानपणी आई असा ठेचा वाटल्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये गरम गरम रोटी वाटायची व त्यापासून लाडू बनवून द्यायची. खूप भारी लागायचा. आज म्हटलं आपणही असाच लाडू बनवून घ्यावा. हा ठेचा तर खूप छान झाला होता. खलबत्त्यामध्ये थोडासा ठेचा असाच वाया जातो, म्हणून त्यामध्ये अशी भाकरी वाटून घ्यायची व त्याचा लाडू बनवायचा. खूप छान टेस्टी लागतो. हा भाकरीचा लाडू तर बनवून घेतला, पण आई जशी बनवायची त्याची टेस्ट जशी होती तशी अजिबात आली नव्हती, कारण आईच्या हाताची टेस्ट ही वेगळीच असते. त्यानंतर इथे ठेचा पाहू शकता, खूप छान अगदी टेम्पटिंग असा दिसत होता. बघता क्षणी खावासा वाटत होता. तुम्हीही नक्की एकदा या पद्धतीने ठेचा बनवून पहा आणि हा भाकरीचा लाडूही खूप छान लागतो. त्यानंतर रात्रीचं जेवण केलं. मला या ठेच्याबरोबर चपाती खायला खूप जास्त आवडते. चपाती, बटाट्याची भाजी, ठेचा खाल्ला. चला तर मग व्हिडिओला इथे सेंड करते. बाय बाय.